ते राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना आपण थेट ऐकत होतो आणि कशा पद्धतीनं आरक्षणाची ही सोडत निघालेली आहे या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। मात्र या दरम्यान या आरक्षण सोडतीच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आणि नगरसेवकांकडून काही प्रमाणामध्ये आक्षेप घेतले जात होते। या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिले। तर आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या, जाणून घेऊया आणखी सविस्तर तपशील। मनशी, सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे उबाठानं घेतलेले, त्यांच्या नेत्यांनी घेतलेले आणि विशेषतः पेडणेकरांनी घेतलेले जे आक्षेप आहेत त्या संदर्भात माधुरी मिसाळ यांनी स्पष्टीकरण दिले। केवळ एससी एसटी आणि ओबीसी साठी त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून हा गोंधळ घातला गेल्याचा त्यांचा आरोप आहे। एका बाजूला माधुरी मिसाळ यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण आपण ऐकलेलं आहे। मात्र जी राजकीय चर्चा सुरू आहे, विशेषतः जो आक्षेप नोंदवला जातोय आजच्या महापौर आरक्षणाच्या सोडतीवर, तो हा आहे की जुन्या चक्राकार पद्धतीनं ही महापौर आरक्षणाची सोडत यावेळी निघालेली नाही। याकरता नवीन चक्र सुरू करण्यात आलेलं आहे। जे नगरसेवकांचं आरक्षण पडलं अगदी त्याच पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत ही काढली गेलेली आहे। जुनं चक्र आणि नवीन चक्र नेमकं काय आहे ते एकदा समजावून घेऊयात। रोटेशनल पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत ही काढली जाते। आतापर्यंत जे रोटेशन आहे त्यानुसार एक एक करत म्हणजे मग यामध्ये ओबीसी प्रवर्ग असेल, एसटी प्रवर्ग असेल, एससी प्रवर्ग असेल, अशा पद्धतीने आरक्षणाची सोडत निघते। यापूर्वी आपण बघितलेलं आहे की जे महापौर मुंबई महापालिकेवर बसलेले होते ते ओपन प्रवर्गातून बसून झालेले आहेत। त्याच्यामुळे जर यावेळी जर जुन्या चक्राप्रमाणे आरक्षण काढलं गेलं असतं तर चर्चा अशी होती की एसटी प्रवर्गाचं आरक्षण पडण्याची जास्त शक्यता होती। मात्र एसटी प्रवर्गातून निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते केवळ ठाकरेंच्या सेनेकडे आहेत। त्याच्यामुळे राजकीय चर्चा अशी आहे किंवा आक्षेप असे घेतले जात आहेत की त्यामुळे जाणीवपूर्वक नव्या चक्राकार पद्धतीने ही आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे। रोटेशन पुन्हा एकदा ओपन पासून सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये ओपन आरक्षण पडणं हे अधिक श्रेयस्कर झालं, अधिक सोयीस्कर झालं। त्याच्यामुळे यापूर्वी काही वेळापूर्वी झी 24 तासने अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केली होती। त्यांनी आपल्या माध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये सुद्धा हाच आरोप केलेला आहे की केवळ राजकीय सोयीसाठी अशा नव्या चक्राकार पद्धतीने आरक्षण काढण्यात येते आणि तोच आक्षेप किशोरी पेडणेकर आणि अन्य ठाकरेंच्या नेत्यांनी आज आरक्षण सोडत ज्या ठिकाणी निघाली त्या ठिकाणी देखील उपस्थित केलेला आहे। अर्थात जरी हा वाद असला तरी सुद्धा आता आरक्षण पडलेलं आहे। त्याच्यामुळे ओपन महिला आरक्षण असणार आहे मुंबई महापालिकेमध्ये। म्हणजे थोडक्यात ओपन प्रवर्गातली महिला नगरसेविका ही आता मुंबईला महापौर म्हणून लाभणार आहे। आता वाद कोणामध्ये आहे तर वाद असणार आहे अर्थातच महापौर कुणाचा, यावरून महायुतीचा महापौर होईल असं वारंवार नेत्यांकडनं जरी सांगितलं जात असलं तरी महायुतीचा म्हणजे नेमका कुणाचा, शिंदेंचा की भाजपचा, यावर मात्र अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत। शिंदे गटाचं म्हणणं आहे, शिंदेंच्या शिवसेनेचं नेत्यांचं म्हणणं असं आहे की बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्याच्यामुळे पहिली 2.5 वर्ष म्हणजे अर्थातच 2.5 वर्षांचाच महापौर पदाचा कालावधी असतो। मात्र तरी सुद्धा पहिली काही वर्ष तरी आम्हाला महापौर पद मिळावं, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला महापौर पद मिळावं आणि त्याच्यानंतर भाजपने ते घ्यावं। मात्र त्यावरती नेमका काय तोडगा निघतो आहे, शिंदेंच्या शिवसेनेची ही मागणी पूर्ण होते का हे बघणं महत्त्वाचं आहे। दुसऱ्या बाजूला जर भाजपच्या संख्याबळाचा विचार केला तर अर्थातच जो जुना फॉर्म्युला आहे महायुतीचा, म्हणजे जेव्हा अखंड शिवसेना होती आणि भाजप दोन्ही युती मिळून सत्तेत बसायचे बीएमसीच्या, तेव्हा गेली 25 वर्ष आपण बघतो आहोत की ज्याचं संख्याबळ जास्त आहे त्याचा महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष होतो। जर हेच सूत्र, हाच फॉर्म्युला वापरला गेला तर अर्थातच भाजपकडे महापौर पद जाईल आणि स्थायी समितीचा अध्यक्ष हा सुद्धा भाजपचाच होईल। जर आज महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली, त्याच्यामुळे महापौर पदाचा जर विचार केला तर भाजपकडे कोणते महिला चेहरे आहेत महापौर पदासाठी, असा विषय आपण चर्चेत घेऊयात। तर सगळ्यात महत्त्वाचं अलका केरकर हे सुद्धा महत्त्वाचं नाव आता समोर येते, संघविचारांशी संबंधित आहेत। सगळ्यात महत्त्वाचं ज्येष्ठ नगरसेविका राहिलेल्या आहेत, यापूर्वी उपमहापौर पद हे सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे। दुसऱ्या क्रमांकाला महत्त्वाचं नाव येतं, खरं तर आघाडीवर आहे यांचं नाव, ते म्हणजे राजश्री शिरवडकर यांचं। राजश्री शिरवडकर यांनी शिक्षण असेल, आरोग्य असेल अशा समित्यांमध्ये काम केलेलं आहे। अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडण्यासाठी राजश्री शिरवडकर यांचा चेहरा ओळखला जातो। 172 क्रमांकाच्या वॉर्डमधून त्या निवडून येतात। सायन कोळीवाड्यातला हा चेहरा आहे। जर भाजपची रणनीती यावेळेस बघणं अतिशय गरजेचं आहे, कारण इथून पुढची जी काही वर्ष आहेत मुंबई महापालिकेतली, त्याचं सभागृह अक्षरशः दणाणून सोडलं जाणार आहे। जितकं महत्त्व मंत्रालयातल्या कॅबिनेट बैठकांना असणार आहे तितकंच महत्त्व मुंबई महापालिकेतल्या सभागृहातल्या बैठकांना, तितकंच महत्त्व स्थायी समितीच्या बैठकांना असणार आहे। कारण अर्थातच मुंबईच्या विकासाच्या, मुंबईच्या सत्तेच्या, मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या या आता महायुतीकडे जरी असल्या तरी सुद्धा ठाकरे सेनेची ताकद, विरोधी पक्षांची ताकद ही सुद्धा तितकीच प्रबळ मानली जाणार
जाणार आहे. विरोधी पक्षाने तर आपला चेहरा उभा केलेला आहे. किशोरी पेडणेकरांच्या रूपानं गटनेता पद त्यांना दिलं गेलेलं आहे. किशोरी पेडणेकर माजी महापौर राहिलेले आहेत, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे विरोधी पक्षनेते पद हे सुद्धा किशोरी पेडणेकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. जर अशा प्रकारच्या रणरागिणींना, ठाकरेंच्या रणरागिणींना जर रोखायचं असेल, त्यांना जर सभागृहामध्ये तोंड द्यायचं असेल, तर तोडीस तोड असा भाजपचा महिला चेहरा देणं अतिशय गरजेचं आहे. जर भाजपमध्ये आपण पुरुषांचे चेहरे बघितले तर ते अनेक आहेत, मात्र महिलांचा तोडीस तोड असणारा आणि ते सुद्धा ठाकरे सेनेच्या महिलांना भिडणारा जर चेहरा द्यायचा असेल तर तो आक्रमक आणि सोबतच अनुभवी असाच द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे भाजपने जर स्वतःकडे महापौरपद घेतलं तर ठाकरेंच्या रणरागिणींना भारी पडतील असे चेहरे भाजपला द्यावे लागतील. त्याच्यामुळेच राजश्री शिरवडकर असेल, अलका केरकर असेल यांची नावं चर्चेत आहेत. अलका केरकर या ज्येष्ठ आहेत, नगरसेवक पदाचा अनुभव चांगला आहे, उपमहापौर राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मुंबई महापालिकेच्या संपूर्ण कायद्याचा म्हणा किंवा एकंदरीत सिस्टीमचा अभ्यास त्यांना चांगला असला तरी सुद्धा त्या भिडणाऱ्या आहेत का यावर प्रश्नचिन्ह आहे. दुसऱ्या बाजूला रितू तावडे यांचं सुद्धा नाव चर्चेत येते. रितू तावडेंना बऱ्याच वर्षानंतर खरं तर संधी मिळालेली आहे. वारंवार त्यांच्या प्रभागात आरक्षण पडायची, त्याच्यामुळे नगरसेवक पदापासून त्यांना लांब राहिलेलं होतं. मात्र यावेळी सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आहे. आणखी महत्त्वाच्या चेहऱ्यांची आपण चर्चा करत होतो ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर. मात्र तेजस्वी घोसाळकर या पक्ष बदलून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे पक्षातल्या जे पक्षाशी निष्ठावान होते त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो अशी सुद्धा एक भावना प्रबळ होऊ शकते. पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी बाहेरून आलेल्या चेहऱ्यांना संधी द्यायची का असा सुद्धा एक प्रश्न भाजप पुढे असू शकतो. मात्र रणनीतीचा भाग म्हणून तेजस्वी घोसाळकरांना सुद्धा संधी दिली जाण्याची शक्यता पूर्णतः नाकारता येत नाहीये. रणनीतीचा भाग असू शकतो तेजस्वी घोसाळकरांना संधी देण्यामागचा. एकतर त्याच्या मागे भावनिकता हा एक मुद्दा आहेच, कारण ज्या पद्धतीने तेजस्वी घोसाळकर यांच्या भोवती वेगवेगळं राजकारण रंगलं, वेगवेगळे मुद्दे रंगले, त्यांच्या पतीची हत्या झाली आणि त्याच्यानंतर भावनात्मक वातावरण त्यांच्या बाजूने त्यांच्या वॉर्डमध्ये तयार झालं. सगळ्यात महत्त्वाचं की परिवाराचा विरोध डावलून त्या भाजपमध्ये प्रवेशकर्त्या झाल्या आणि त्याचं बक्षीस म्हणून कदाचित त्यांना अशा पद्धतीचं पद दिलं जाऊ शकतं. मात्र अर्थातच त्यांचा क्रमांक हा नंतर लागतोय. आघाडीवरती जी नावं आपण विचार करतो आहोत ती म्हणजे राजश्री शिरवडकर यांचं आणि सोबतच अलका केरकर यांचं. तर त्याच्यामुळे आक्रमक चेहरा आणि तरीही अभ्यासू असणारा चेहरा भाजपला देणं अतिशय गरजेचं आहे. कारण इथून पुढे जर एकंदरीत मुंबई महापालिकेचं सभागृह जर आता आपण बघितलं तर हे सभागृह पूर्णतः महिला ब्रिगेडच्या हातात असणार आहे. कारण एकीकडे विरोधी चेहरे हे सुद्धा महिलांचे आहेत. सगळ्यात जास्त महिला या नगरसेविका म्हणून आपल्याला सभागृहात उपस्थित असलेल्या बघायला मिळतील. अगदी काही वॉर्डमधली आरक्षणं आपण बघितली, काही विधानसभेतली आरक्षणं बघितली. अगदी सायन कोळीवाड्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर जास्तीत जास्त नगरसेविका या विधानसभा क्षेत्रातून निवडून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे महिलांची संख्या, महिलांचे मुद्दे हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत येणाऱ्या महापालिका सभागृहात सुद्धा. आणि सगळ्याच मुद्द्यांमध्ये महिला निगडीत मुद्दे कुठे ना कुठे जोडले जाणार आहेत. त्याच्यामुळे महिलांच्या हाती आता मुंबईची दोरी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. त्याच्यामुळे एकीकडे विरोधी पक्षनेतेपदी सुद्धा महिला असेल तर दुसरीकडे महापौरपदी सुद्धा महिलाच असेल. महापौरपदी महिला असणार हे तर आता निश्चित झालेलंच आहे. विरोधी पक्षनेते हे सुद्धा कदाचित महिलेकडेच दिलं जाईल, कारण ज्या पद्धतीने ठाकरेंनी आपला चेहरा पुढे केलेला आहे त्या पद्धतीने एकंदर रणनीती बघता जर महिला महापौराला तोंड द्यायचं असेल, जर महिला महापौराला कोंडीत पकडण्याचे राजकीय प्रयत्न करायचे असतील सभागृहात, तर अर्थातच समोरच्या बाकांवर, विरोधी बाकांवर ही सुद्धा महिलाच असावी अशा पद्धतीची रणनीती ही आखली जाऊ शकते. त्याच्यामुळे महिला राज मुंबई महापालिकेत येणार यावर तर शिक्कामोर्तब झालेलंच आहे. आणि इथून पुढे जी काही लढाई आपल्याला सभागृहात बघायला मिळेल, अगदी स्थायी समितीत सुद्धा बघायला मिळेल, ती महिला केंद्रित असेल यात शंका नाही. निश्चितच मनश्री, आणि या संदर्भातली एक आकडेवारी सुद्धा खरं तर आपल्याकडे आहे. यामध्ये 227 जागा आहेत आणि खरं तर 114 या महिलांसाठी राखीव असताना सुद्धा यावेळी 130 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आरक्षित ठिकाणांपेक्षा सुद्धा अधिक ठिकाणी महिलांना पसंती दिलेली मतदारांनी आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये भाजपच्या 49 महिला नगरसेविका निवडून आल्या, शिवसेनेच्या 19 आहेत, 29 पैकी युबीटीच्या 38 महिला नगरसेविका आहेत, मनसेच्या 5 आहेत, काँग्रेसच्या 11 आहेत. त्यामुळे जसं तू सांगतेस तसं आज एकंदरीत चित्र पाहता एकंदरीतच मुंबई महापालिकेमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे. नगरसेवकांची संख्या सुद्धा महिलांची अधिक आहे आणि त्याचप्रमाणे महापौरपदी सुद्धा महिलाच विराजमान होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच मुंबई महापालिकेची जी कारभारीण आहे
ती महिलाच असणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. अर्थात काही नावांची आपण आता चर्चा केली, यामध्ये अलका केरकर, राजश्री शिरवाडकर, तेजस्वी घोसाळकर यांची नावं खरं तर आधीपासूनच चर्चेत होती. घोसाळकरांचं नाव तर अगदी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून चर्चेत होतं, नगरसेविका महापौरपदी विराजमान होतील अशी. मात्र जर पोटेन्शियल बघायचं झालं तर कुठल्या नगरसेविकेमध्ये अधिक पोटेन्शियल महापौर म्हणून आपल्याला दिसतंय? कारण गेल्या काही वर्षांपासून आपण BMCचं बीट कव्हर करतोय. नक्की ज्या पद्धतीने म्हणजे जेव्हा मुंबईचं महापौर पद हे ओपन झालं तेव्हा माझ्या मनात आलं सुरुवातीला जर ओपन असेल आणि महिला आरक्षण नसेल तर मकरंद नार्वेकर यांचे चान्सेस अधिक होते. मात्र जेव्हा महिला आरक्षण पडलं तेव्हा पहिलं नाव माझ्या डोक्यात तरी राजश्री शिरवाडकर यांचं आलेलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा आक्रमक चेहरा आहे आणि अनुभवी सुद्धा आहे. जसं मी वारंवार सांगते की भाजपला आता गरज आहे ती ठाकरेंच्या रणरागिणींना तोंड देण्याची. त्याच्यामुळे तशा पद्धतीची तोडीस तोड असणारी महिला महापौर बसवणं ही भाजपची गरज आहे, किंबहुना त्या सभागृहाचीच गरज आहे. त्याच्यामुळे अलका केरकर या जरी अनुभवी आहेत, ज्येष्ठ आहेत, संघ विचारांशी बांधलेले आहेत, अनेक वर्ष संघाचं काम करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं उपमहापौर पद त्यांच्याकडे होतं. मात्र ज्यावेळेस उपमहापौर पद त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांची बोलण्याची शैली ही सॉफ्ट स्पोकन आहेत, त्या अतिशय सॉफ्ट स्पोकन आहेत, किंवा ठाकरेंच्या रणरागिणींना त्या तोंड देऊ शकतील का यावर एक प्रश्नचिन्ह आहे. मात्र एक वेगळी रणनीती अर्थातच भाजपकडनं अवलंबली जाऊ शकते. कारण जी चर्चेत म्हणजे खरं तर अगदी विनोदाने हे म्हटलं जातं की माध्यमांमध्ये जी चर्चेत नावं असतात ती कदाचित महापौरपदी विराजमान होत नाहीत असा इतिहास राहिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे कोणतं नाव भाजपकडनं सिलेक्ट केलं जाईल याच्यावर अजून शिक्कामोर्तब नाहीये. मात्र अलका केरकर यांचं नाव सुद्धा अर्थातच शर्यतीत आहे. पोटेन्शियल आहे, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की पोटेन्शियल असणं गरजेचं आहे आणि हे पोटेन्शियल अर्थातच अनुभवावरती आधारित ठरेल. अलका केरकर या उपमहापौर राहिलेल्या आहेत, ज्येष्ठ नगरसेविका राहिलेल्या आहेत, मुंबई महापालिकेचा अगदी इत्यंभूत अभ्यास त्यांचा आहे. त्यासोबतच राजश्री शिरवाडकर यांचं नाव मात्र आक्रमक चेहरा म्हणून लक्षात घेतलं तर ते महत्त्वाचं आहे. सोबतच रितू तावडे यांचं नाव सुद्धा पश्चिम उपनगरामधनं आपल्याला समोर येताना बघायला मिळू शकतं. रितू तावडे या सुद्धा एक आक्रमक चेहरा म्हणून बघितल्या जाऊ शकतात. शिक्षण समिती, आरोग्य समिती यांसारख्या समित्यांवरती त्यांनी काम केलेलं आहे. हर्षिता नार्वेकर हे आणखी एक नाव सध्या चर्चांमधून पुढे येते. अर्थातच क्रमांक शर्यतीत त्यांचा जरी खाली लागत असला तरी सुद्धा या नावाचा विचार होऊ शकतो, ती शक्यता नाकारता येत नाही. मकरंद नार्वेकर यांच्या त्या नातलग आहेत, त्याच्यामुळे एकंदरीतच या नावांची चर्चा होणं, या नावांवरती चर्चा होणं हे अतिशय स्वाभाविक आहे. मात्र शर्यतींची नावं अग्रक्रमाने आपण बघतो आहोत ती राजश्री शिरवाडकर आणि अलका केरकर यांची आहेत. तेजस्वी घोसाळकर, राखी जाधव ही नावं क्रमांकाने खाली येतात. अर्थातच तेजस्वी घोसाळकर यांच्या बाबतीत तुम्ही जसं मगाशी म्हटलं की निवडणुकीच्या आधीपासून जसा त्यांचा प्रवेश झाला तेव्हापासून त्यांचं नाव हे महापौर पदासाठी चर्चेत आलेलं होतं. राजकीय वर्तुळात तसं नाव चर्चेत आलेलं होतं. अर्थातच भाजप नेमकी राजकीय समीकरण काय बांधेल यावरती सगळं काही अवलंबून आहे. तेजस्वी घोसाळकर यांच्याशी सुद्धा आपण काही वेळापूर्वी फोनवर संपर्क साधलेला होता. त्यांनी देखील हे सांगितलंय की जर पक्षाने संधी दिली तर का नाही आवडणार महापौर व्हायला. त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की महापौर पद त्यांच्या वाट्याला जावं. कारण ज्या पद्धतीनं त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे, अगदी घरातल्यांचा, स्वतःच्या सासऱ्यांचा विरोध डावलून त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, त्याचं बक्षीस म्हणून सुद्धा हे महापौर पद त्यांना जाऊ शकतं का, त्यांचा विचार होऊ शकतो का याची चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. मात्र तुर्तास या घडीला आपण म्हणू शकतो की राजश्री शिरवाडकर आणि अलका केरकर यांची नावं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. अगदी सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महापालिका, बृहन्मुंबई महापालिका, आता याच्या सगळ्या नाड्या ह्या खरं तर महिलेच्या हातात असणार आहेत. महापौर महिला असणार आहे, त्यामुळे निश्चितच सगळ्यांचं लक्ष मुंबई महापालिकेकडे जसं पूर्वीपासून होतं तसंच आत्ता सुद्धा असणार आहे हे म्हणणं अगदी निश्चित आहे. त्याच्यामुळे आता शहराच्या प्रथम नागरिक ही महिला महापौर असणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच लक्ष असेल. मनश्री, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.